मित्रांनो, भाऊचा धक्का संपला की नेहमीच एका गोष्टीची चर्चा रंगायची, ती म्हणजे नेहमीच प्रत्येक वेळी टोळी टीमच्याच चुगल्या का दाखवल्या जातात? चुगल्या दाखवून त्यांच्यामध्येच भांडणं का लावली जातात? टाटा टीममध्ये देखील अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात, त्या तुम्ही अजिबात चुगल्यांमध्ये दाखवत नाही किंवा त्याच्याविषयी तुम्ही बोलतच नाही. तर अखेर बिग बॉसने ते ऐकलं. चुगलीच दाखवले नाही मित्रांनो, तर थेट काटा टीमच्या सदस्यांचा गेमच एक्सपोज केलाय. मित्रांनो, फार पूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी राकेश बापट राकेश सावंतांना सांगताना दिसत होता, की हा जो प्रभू आहे ना, त्याचा गेम मला खूप वीक दिसतो. खरं तर तो कठपुतली आहे. जर तो समोरच्या म्हणजेच टोळी टीमचा सदस्य असताना तर मी त्याला नॉमिनेट केलं असतं. पण काय, माझ्या ग्रुपमध्ये मी लॉयल आहे ग्रुपसाठी. त्याच्यामुळे मी नॉमिनेट करू शकलो नाही. समोर असतात तर नक्कीच त्याला मी नॉमिनेट करत घराबाहेर काढलं असतं. तर हीच गोष्ट कुठेतरी रितेश भाऊने पकडली आणि इथे राकेशचा गेम एक्सपोज केला. खरं तर राकेशच्या प्रमाणे माझंही तेच मत आहे, की प्रभूचा तेवढा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. त्याला नॉमिनेट करायला हवं होतं. पण हे हे लोकं का प्रभूला घेऊन चालतात, अजून खेळतात ना, माहिती नाही. आता याच्यावरती रितेश भाऊ बोलताना दिसतात, की ठीक आहे, तुम्हाला नॉमिनेट करता आलं नाही. तो ग्रुपचा मेंबर आहे म्हणून. पण आता तुम्हाला कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये संधी होती की तुम्ही त्याला कॅप्टन्सीच्या दावेदारीमधून बाहेर काढायचं ना. बरोबर आहे रितेश भाऊ, अगदी बरोबर आहे. रितेश भाऊ हे पुढे बोलले, की तुम्ही निर्णय घेत नाही. तुमच्या त्या निर्णयावरती कितीतरी गेम पलटू शकतो अवलंबून आहे. तुम्ही हे का करत नाहीये? मित्रांनो, बरोबर आहे अगदी, की तुम्ही आहे ना तेव्हाच्या तेव्हा निर्णय घेत जा. कधी-कधी काय होतं माहिती आहे का? वीक कंटेस्टंट जे असतात ना, त्याला आपला छुपा पाठिंबा आपण देत जातो आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट घराबाहेर जातात. असाच काहीसा प्रकार नक्कीच बिग बॉस आहे. आणि तुम्ही कितीही सांगा, काही लोकं सांगतात मला, की प्रभूचा गेम आहे, तो खेळतो, मुद्दे मांडतो. असेलही कदाचित गेम, पण मला तरी तेवढा त्याचा गेम दिसत नाही. तो अजूनही काटा टीमच्या शॅडोमध्येच खेळताना दिसतोय. कधी-कधी मांडतो आपले वैयक्तिक मुद्दे, जेव्हा त्याच्यावरती येतं तेव्हा तो बोलतो. पण प्रत्येक वेळी खेळताना तो काटा टीमच्या अवतीभोवतीच असतो आणि त्यांचा शॅडो होऊनच खेळताना दिसतोय. तर मित्रांनो, जे लोकं सांगत होते, की काटा टीमच्या चुगल्या दाखवल्या जात नाहीये, त्यांच्यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी घडतात, एकमेकांच्या विरुद्ध बोलतात. मित्रांनो, नक्कीच अशा गोष्टी बऱ्याचशा घडलेल्या आहेत, परंतु त्या जाणून-बुजून की माहिती नाही, त्या नेहमीच टाळलेल्या आहेत. मात्र आता हे प्रेक्षकांचं बोलणं बिग बॉसने मनावर घेतलेलं आहे आणि नुसत्या चुगल्याच नाही, तर थेट इथे काटा टीमच्या सदस्यांचाच गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जेव्हा हे सगळं रितेश भाऊ बोलत होते, त्यावेळी अवाक होऊन राकेश बापट ऐकत होता. तो सांगत असेल, की "काय यार, या गोष्टी सुद्धा माझ्या काढल्यात, माझा गेम एक्सपोज केला." मित्रांनो, खरंच थोडंसं आहे ना, राकेशलाही त्याचा गेम दाखवणं गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा वाटत असेल ना, तेव्हा तुम्ही बोला, गेममध्ये या, पुढे येऊन खेळा तुम्ही. हे राकेश बापट अजिबात करताना दिसत नाही. किती तुम्ही आपल्या सदस्यांना फेवर करणार आहात? अशी एक वेळ येणार आहे, की तुम्हाला स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे. आणि मित्रांनो, जाता-जाता रितेश भाऊने राकेशला, आरबीला चांगलीच त्याची जागा दाखवली, की तुम्ही स्वतःचे फॅन फॉलोविंग ग्रँटेड धरू नका. भले-भले मांजरेकर सरांच्या भाषेमध्ये असे भले-भले येऊन गेलेत, त्यांचे पत्ते कट झालेत. किस खेत की मुली हो. खरं तर मित्रांनो, अजूनपर्यंत टाटा टीमचा गेम एक्सपोज केला नव्हता, तर इथे पहिल्यांदाच तो एक्सपोज झालाय. आणि मित्रांनो, राकेशच्या बाबत सांगायचं झालं ना, तर त्याचा गेम आहे ना नेहमीच बॅकफूटवरती पाहायला मिळालाय. त्याने खरंच फ्रंट फूटवरती येऊन खेळायला पाहिजे आणि आत्ता अशी सिच्युएशन आली ना, की आता थोडंसं ग्रुप साईडला ठेवून स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवायला पाहिजे. आणि मित्रांनो, बरं झालं, की राकेशला आरसा दाखवला. कदाचित आता तरी तो गेममध्ये उतरेल. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं, प्रभू शेळकेचा गेम खरंच वीक आहे का? मला तरी वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.